फक्त 3 महिने कर बिझनेस वुमन बनायचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्या व्यवसाय मांडायला. स्वातीला हेअर स्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमन बनून जगायचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्या व्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले. सेक्स वर्कर असणाऱ्या बहुतांश महिला स्वतःच्या मर्जीने या क्षेत्रात आलेल्या नसतात. आजूबाजूची परिस्थिती, अन्याय, सामाजिक अस्थिरतेला बळी पडून त्यांना या क्षेत्रात जबरदस्तीने टाकले जाते. गरिबी, अंधार, आजारांची भीती आणि रोज मरणे हे सेक्स वर्करचे जीवन बनले आहे. त्यांना झोपडपट्टीत राहण्यास भाग पाडले जाते, ज्यात त्यांचे बालपण संपूर्ण पूर्वीच तुडविले जाते. जीवनाचा अर्थ समजेपर्यंत आयुष्य अंथरुणावर पडून जाते. अशीच एक वेदनादायी कथा आहे. स्वातीला हेअर स्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमन बनून जगाचा प्रवास करायचा होता. पण आयुष्यात एक धोका मिळाला आणि तिचे जीवन नरक बनले. तिला वेश्या व्यवसायाच्या व्यवसायात ढकलले गेले. ती 32 वर्षाची असताना तिला वेश्या व्यवसायात येण्यात भाग पाडले गेले. स्वाती ही तिच्या भावंडामध्ये सर्वात मोठी होती. वयाच्या 15व्या वर्षी अमेरिकेतील एका शहरात राहणाऱ्या एका व्यक्तीशी तिचा विवाह झाला. लग्नादरम्यान तिच्या पतीने तिला चांगले आयुष्य देण्याचे वचन दिले होते. सर्व काही ठीक चाललं होतं आणि एका वर्षानंतर ती तिच्या पहिल्या मुलाची आई देखील बनली. दोघांच्या आयुष्यात आनंद आला. 3 वर्षानंतर ती पुन्हा गरोदर राहिली. आता मात्र तिच्या आयुष्याने वेगळेच वळण घेतले होते, कारण ती गरोदर असताना तिचा नवरा तिला सोडून गेला. स्वातीचे कुटुंब खूप गरीब असल्याने पती गेल्यानंतर मुलांचे संगोपन करणे कठीण झाले. त्यामुळे अनेक दिवस स्वातीला आणि मुलांना उपाशी झोपावे लागले. त्या दरम्यान एका मित्रासोबत स्वातीची ओळख झाली. तिची अवस्था पाहून त्याने तिला घाना येथे जाण्याचा सल्ला दिला. तिथे तू सेक्स वर्कर म्हणून खूप पैसे कमवू शकतेस, ज्यांच्या मदतीने तू मुलांचे तसेच आई वडील, बहिणी आणि भावांचे जीवन सुधारू शकशील, असे त्याने सांगितले. प्रश्न पोटाचा होता, त्यामुळे तिने तिच्या मित्राचा सल्ला ऐकला. त्याच्या सल्ल्यानुसार घानाला जाऊन सेक्स वर्कर काम करत तिने निवडले. एका महिलेच्या माध्यमातून ती घाना येथे आली. जास्त काळ नाही तर अवघे 3 महिने सेक्स वर्कर म्हणून काम करावे लागेल. यासाठी तुला चांगले कपडे, राहण्यासाठी घर आणि $780 म्हणजेच 64,000 रुपये मिळतील आणि 3 महिन्यानंतर तू मोकळी होशील, असे तिने सांगितले होते. लायबेरिया, आयव्हरी कोस्ट आणि टोगो येथे नागरिकांची वस्ती असलेल्या घानाच्या कोसोवा शहरात महिलेने स्वातीला बोलवले होते. येथे अनेक रेड लाईट एरिया आहेत. जेव्हा स्वाती कोसोव्याला पोहोचली तेव्हा तिच्यासारख्या आणखी 10 नवीन मुले तिथे आधीच हजर होत्या. त्यांनाही अवघड परिस्थितीमुळे हा व्यवसाय निवडला होता. एक छोटेसे घर त्यांना सर्वांना दिले, ज्यामध्ये ना बेड होता, ना एसी, ना वॉर्डरोब. त्यांना जमिनीवर झोपायला लावले. ते घर त्यांना तुरुंगासारखं वाटत होतं. तिथे टीव्ही, रेडिओ, बसण्यासाठी खुर्ची नव्हती. घर देखील मात्र खूप अस्वच्छ होतं. स्वर्गाचे स्वप्न पाहिले, नरक मिळाला असं स्वातीला वाटलं. त्या घरात राहणे सोपे नव्हते, पण ती मजबूर होती. ती अशा दलदलीत अडकली होती जिथे तिला इच्छा असूनही परत जाता येत नव्हते. स्वर्गासारखं वातावरणात ठेवले जाईल असे वचन तिथे येण्यापूर्वी देण्यात आले होते, पण तिला
आणून नरकात ठेवले गेल्याचे दुःख तिला होत होते. जेव्हा ती पहिल्यांदा खोलीत गेले तेव्हा ती खूप निराश झाली. ती स्त्री माझ्याशी खोटं बोलली. तिला फक्त आमचे शोषण करून पैसे कमवायचे होते हे स्वातीच्या लक्षात आले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. आपल्या मुलांना अमेरिकेला पाठवून शकेल इतकेच पैसे ती देत असे. या दुःखातून तिला मुक्त व्हायचं होतं. त्यामुळे तिने तिच्या काही मैत्रिणींची मदत घेतली आणि 7 वर्षानंतर तिच्या नरकातून सुटका झाली. आपण जास्त पैशाच्या नादात आपण काही अशा चुका करतो की त्या सावरता आपल्या आयुष्य निघून जातं. आजकालच्या जगात कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवणे हे खूप अवघड झाले आहे. जेव्हाही असा काही प्रसंग आला किंवा तुम्हाला कोणी जास्त पैसे मिळतील अशी लालच दाखवत असेल त्याला बळी पडू नका. तुम्ही त्याची योग्य माहिती मिळवा आणि योग्य निर्णय घ्या. तुम्हाला ही कहाणी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.